नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपल्याला जायचं होतं तासाला, तेवढ्यातच पजा आला. मग काय आम्ही तिघंजण डायरेक्ट बांगबुंग करत निघालो आपल्या तासाकडे. तासावर आल्यावर तर साम्यानं कॅमेरा बघून लगे वाचायला चालू केलं. आणि पजा पण तीच करत होता. कॅमेरा बघितलं का भाऊ तोंडच दाखवत नाही ती. लगे वाचायला चालू केलं भावांनी, नाटकं करायला चालू केली. म्हणलं नाटकं करू नको म्हणल्यावर मारते मला. तेवढ्यातच घड्याळात वाजल्या 2 आणि गुंडऱ्याचा आला लगे फोन. म्हणला ये म्हणला आपल्याला फोटो काढायला जायचा आहे. मग काय आम्ही तिघं निघालो लगे रिवर्स. इथं आल्यावर तर काय भाऊ तोंड दाखवना. म्हणला लागा तू माझी लागा रोज चेष्टा करतोय लागा रोज लागा मला ब्लॉगमध्ये टाकतोय म्हणला. मी काय आज तोंड दाखवत नाही म्हणला. म्हणलं लागा चल आपल्याला फोटो काढायला जायचा वेळ होते. मग काय लगेच फोटो काढून घेतला. बाळ एकदम गोंडस मुलावणी बसले शांत. ही बघा फोटो कसा आला एकदम कडक. कसा एकदम गोंडस बाळ आमचं. हॅशटॅग गुंडऱ्या. तेवढ्यातच आपला दिन्या चहा घेऊन आला. मग काय चहाला सुट्टी देत नाही. मस्तपैकी चहा बी घेतला आम्ही. तिथनं मी आणि सम्या आलो गावात कारण आपल्याला एक होतं काम. मग काय ते काम पडजीन केलं आणि निघालो पडजीन घराकडं. तेवढ्यात म्हणलं सम्याला का घालशील म्हणलं गायांच्या अंगावर या आडवी आली तवर गाय. तेवढंच आपल्याला समजला आला दिसला. मग काय भाऊच्या गाडीतलं संपलेलं पेट्रोल. मग काय आम्ही तिघंजण लगे निघालो पेट्रोल घालायला. म्हणलं लगा जरा पेट्रोल ठेवत जा नाही तर लय अपदा होते. मग पेट्रोल बिट्रोल मस्तपैकी घेतलं आणि निघालो आपलं घराकडं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व आपल्या पेजला फॉलो करून घ्यायला विसरू नका.